नमस्कार सर. नमस्कार सर. आपल्याला तर कल्पना आहे सातत्यानं पाऊस वाढत चाललाय. बऱ्याच वेळाचे फोन येत आहेत आणि गावामध्ये कुठं शेतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान चालू आहे. मी सांगितलंय ते सर्वे करायला सर्व सर्वे होतील मागं पुढं. आता माझं म्हणणं सध्याला ग्रामसेवक तलाठी निर्धावार याने आपापल्या हेडक्वार्टरला राहावं आणि काय अपडेट आपल्याशी घेत राहावं. तर हे गमखडीचे जे लोक आहेत साहेब आता त्यांची जरा एनडीआरएफची टीम वगैरे सांगितली का सर? नाही आता बरं एनडीआरएफ सर आपल्याकडे एसडीआरएफ आहे आपल्या याच्यामध्ये. बरं नाही त्यांना जर असं टीमला तयार ठेवलं पाहिजे. जे काही हे मोठ्या नद्या जाणाऱ्या आहेत आपल्या कयात वगैरे याच्या त्यांच्या जवळपास जर आपण त्या रेंजमध्ये जर ठेवले त्यांच्या तर त्यांना लवकर तातडीनं मदत मिळेल त्यांना. कारण काय झालंय नाही कारण काय झालं की अजूनही ते सांगतात की 2-4-5 तास मोठी वर्षा होणार आहे म्हणून आपण तयारीत राहिलं पाहिजे सगळं असं म्हणून आपल्याला फोन केला होता. काय साहेब बऱ्याच गावचे फोन येत आहेत साहेब किंवा शेतात पाणी घुसलं गावात पाणी घुसलं. थोडं जरा काळजी घ्या साहेब जरा आणि सगळ्याला निरोप द्या. आपण गाव सांगितलं मग मी त्याच्यावरती ते तहसीलदारला बोलतो. नाही निश्चित आता तेवढी तीव्रता अजून नाहीये पण तरी आपण काळजी म्हणून सांगितलं साहेब. आणि तलाठी आणि ग्रामसेवकाला सगळ्याला जरा गावागाव हजर राहण्यामध्ये सांगा जरा बरं राहील. मी आपलं सर ते मागच्या मान्सून प्रिपेअरनेससाठी जेव्हा मीटिंग घेतली होती हो तेव्हा आपल्याकडे समजा ते बोट चालवायला पण सुद्धा लोकांना येत नव्हतं. आता आम्ही बोट वगैरेची पण ट्रेनिंग दिली आहे. बरं कसं प्रमाणे बोट वगैरे चालवायचे असेल समजा आपल्याच कर्मचारीला चालवायचे असेल मग ते त्यांचं ट्रेनिंग आम्ही घेतलेली होती. चालेल छान झालं आहे सर ते म्हणजे काही झालं कुठल्या गावाचं मग सांगा सर लगेच आम्ही हो चालेल सर चालेल. थँक्यू. येस.